श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथे गुरुपौर्णिमेस अनन्यसाधारण महत्त्व असल्याने भाविक येथील वटवृक्ष निवासी स्वामींना गुरु मानून या दिवशी दर्शनाकरता विशेष गर्दी करतात. बुधवार दिनांक 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्याबाबत जय्यत तयारी करण्यात येत असल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता महिला व पुरुष भक्तांची स्वतंत्र दर्शन रांग, पोलीस बंदोबस्त, वाहतूक पोलीस बंदोबस्त, बॅरिकेटिंग, दर्शन रांगेत पिण्याच्या पाण्याची सोय, प्रथमोपचार केंद्र, वैद्यकीय सेवा, व्हीलचेअर आदी सुविधांच्या माध्यमातून गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित सुविधांच्या माध्यमातून सर्व भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा, सेवेचा व भोजन प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रथमेश इंगळे यांनी केले आहे. सालावादप्रमाणे भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता भाविकांचे दर्शन सुलभतेने होण्याकरता गुरुपौर्णिमे रोजी मंदिर रात्री 2 वाजता उघडण्यात येईल. गुरूंचे गुरु महागुरु सद्गुरू ब्रह्मांड नायक वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात नित्यनियमाने होणारी काकड आरती पहाटे 4 वाजता होईल. या दिवशी स्वामी भक्तांचे नित्यनियमाने होणारे अभिषेक होणार नाहीत. अभिषेकाची पावती केल्यास अंगारा प्रसाद मिळेल. सकाळी 11 वाजता नैवेद्य आरती होईल. त्यानंतर सर्व स्वामी भक्तांसाठी दुपारी 12 ते 3 या वेळेत देवस्थानच्या मैंदर्गी गाणगापूर रोडवरील भक्तनिवास येथे भोजन महाप्रसादाची सोय देवस्थानच्या वतीने करण्यात आली आहे. रात्री 7:50 ते 8:30 या वेळेत श्रींची शेजारती संपन्न होईल अशी माहिती मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.